नमस्कार, कशा आहात? ऑल वेल. आपण NPO चालू केलेला आहे. मागचं सेशन माझं काही कारणामुळे झालं नाही, पण 3 प्रश्न मी सोडवलेले आहेत. बघा, मी हळूहळू आता ते वाढवत जातोय, एक 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 स्टेप्स. तर जे काही शिकवतोय ते व्यवस्थित लक्षपूर्वक बघा, करत राहा, समजून घ्या की सर कसे कसे सोडवतायत, कसं कसं समजून सांगतायत. कुठे अडत असेल तर नक्की विचारा. आपण पुढचा प्रश्न बघत आहोत. बघा, याच्यामध्ये आपल्याला लास्ट इयरची बॅलन्स शीट दिली. ओके, मागच्या वर्षीच्या बॅलन्स शीट मध्ये आपल्याला स्टॉक ऑफ स्टेशनरी दिलंय. किती दिलंय? 900 रुपये. मागच्या वर्षी स्टेशनरीचा स्टॉक किती उरलेला आहे? 900 रुपीज. ओके, आणि ह्या वर्षीची रिसीट आणि पेमेंट अकाउंट दिलेलं आहे. त्याच्यामध्ये दिसतंय बाय स्टेशनरी परचेस, म्हणजे ह्या वर्षी किती रुपयाची स्टेशनरी परचेस केलेली आहे? 7200. लक्षात येतंय का? इझिली आहे, प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार. मागच्या वर्षी किती रुपयाचा स्टॉक उरलाय स्टेशनरीचा? 900 रुपयाचा. या वर्षी किती रुपयाची स्टेशनरी खरेदी केली आहे? 7200. ओके, आता पुढे बघूया ऍडजस्टमेंट. स्टेशनरी बिल ऑफ ₹1200 इज आउटस्टँडिंग. आता स्टेशनरी म्हणजे काय? एक्सपेन्सेस आहे. आउटस्टँडिंग काय? स्टेशनरी म्हणजे ऍड टू स्टेशनरी, आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. परफेक्ट. ओके, आणि पुढे दिलेलं आहे स्टॉक ऑफ स्टेशनरी ॲज ऑन 31 मार्च 2013 वॉज ₹1150. जशी मागच्या वर्षी 900 रुपये उरली, तशी ह्या वर्षी सुद्धा स्टॉक ऑफ स्टेशनरी किती उरलेली आहे? 1150 रुपये. हे बघ, मागच्या वर्षी ती स्टॉक ऑफ स्टेशनरी कुठे दिसते तुम्हाला? बॅलन्स शीटमध्ये ॲसेट साईडला दिसते. ह्या वेळेस सुद्धा तसंच करायचं आहे. जी काही टोटल स्टेशनरी असेल त्याच्यातनं तुम्ही 1150 रुपये मायनस करायचे, आणि दुसरा इफेक्ट 1150चा बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला दाखवायचा. स्टॉक ऑफ स्टेशनरी. क्लिअर? ओके, चल करून बघूया. पहिलं, लास्ट इयरच्या बॅलन्स शीट मध्ये दिसतंय स्टॉक ऑफ स्टेशनरी किती रुपये? 900 रुपये. ओके, ते आपण इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या डेबिटला बघूया. टू स्टेशनरी consumed during the year असं लिहूया. या वर्षी किती रुपयाची स्टेशनरी कन्झ्युम झालेली आहे? ओके, अंडरलाईन पाहिजे तर करा, नाही केलं तरी चालेल. ओपनिंग स्टॉक किती आहे? लास्ट इयरच्या बॅलन्स शीट प्रमाणे ओपनिंग स्टॉक 900 रुपये. बरोबर आहे. बघा, इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या डेबिट साईडला लिहितोय आपण सगळं. ओके, ऍड परचेस ड्युरिंग इयर. या वर्षी किती रुपयाची खरेदी केलेली आहे? 7200. बरोबर आहे. झालं. मागच्या वर्षीची बॅलन्स शीटचं इकडे पोस्टिंग झाली आहे, रिसीट आणि पेमेंटची इथे पोस्टिंग झाली आहे. आता येऊया ऍडजस्टमेंटकडे. ऍडजस्टमेंटमध्ये काय दिसतंय? स्टेशनरी 1200 रुपये आउटस्टँडिंग. इथे ऍड आउटस्टँडिंग 1200 रुपये. ओके, आणि दुसरा इफेक्ट कुठे जायचा? ह्या 1200 रुपयाचा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. ओके, आउटस्टँडिंग स्टेशनरी किती रुपये? 1200. क्लिअर? पुढे स्टॉक ऑफ स्टेशनरी किती आहे? 1150. आता टोटल स्टेशनरी किती आहे? बघा, ओपनिंग बॅलन्स किती आहे? 900 रुपये. 7200 रुपये आपण एक्झॅक्ट या वर्षी खरेदी केलंय, पण 1200 रुपये आउटस्टँडिंग आहे, म्हणजेच 1200 रुपयाचं आपण पेमेंट केलेलं नाहीये. स्टेशनरी तर आलेली. तर टोटल होते याची 900 अधिक 7200 अधिक 1200, 0 0 2 2 4 सॉरी 7 8 9300 रुपये. इनरलाच लिहितो मी.
ओके, 9,300 रुपयाची सध्या आपण टोटली सगळी स्टेशनरी आपण ह्या वर्षीसाठी घेतलेली आहे. पण त्यापैकी किती रुपयाची स्टेशनरी उरली आहे तर 1150 ऍडजस्टमेंट मध्ये दिलेली आहे. ओके, 1150 उरली आहे म्हणजे बाकीची सगळी आपण वापरून टाकली. फॉर एक्झाम्पल हा पेन आहे, हा वापरल्यानंतर संपला तो, म्हणून इथेच आपण इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या डेबिटला टाकलाय ना. पण तो उरला तर तो कुठे टाकणार आपण, ऍसेट साईडला. असे उरलेली स्टेशनरी किती होईल 1150, तर तिथे लेस क्लोजिंग स्टॉक किंवा स्टॉक ऑफ स्टेशनरी काही लिहा तुम्ही 1150. म्हणजे स्टेशनरी कन्झ्युम ड्युरिंग द इयर किती आहे 9,300 वजा 1150 8,150 रुपये. या वर्षी टोटल आपण खरेदी किती केली आहे, आपल्याकडे किती स्टेशनरी होती, मागच्या वर्षीची 900 रुपये, या वर्षीची 7,200 अधिक ह्या वर्षीची 1,200 रुपये. म्हणजे टोटल स्टेशनरी किती होती आपल्याकडे 9,300 रुपयाची होती. त्यापैकी 1150ची उरली म्हणजे एक्झॅक्टली स्टेशनरी किती रुपयाचे खर्च झालं 8,150. आता हे जे 1150 उरलेले आहेत हे ऍसेट साईडला टाका. स्टॉक ऑफ स्टेशनरी 1150 रुपये. स्टॉक ऑफ स्टेशनरी 1150 रुपये. ओके, सिंपल आहे. आता हळूहळू प्रॉब्लेम आपण आता वाढवत जाणार आहोत. स्टॉक ऑफ स्टेशनरीचं पण तुमच्या लक्षात आलेलं आहे. हे बघ, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2013. बघा, टू स्टेशनरी कन्झ्युम ड्युरिंग द इयर अंडरलाईन. ओपनिंग स्टॉक 900 रुपये हा लास्ट इयरच्या बॅलन्स शीटमध्ये दिलाय, तो ॲज इट इज घेतला. नंतर रिसीट आणि पेमेंट अकाउंटला काय दिलंय आपल्याला, ॲड परचेज ड्युरिंग द इयर 7,200. क्लिअर झालं, हे रिसीट आणि पेमेंटला दिलंय. दोन्हीची पोस्टिंग झाली 900 रुपयाची 7,200. आता येऊया ॲडजस्टमेंटकडे. ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलं त्यांनी की स्टेशनरी बिल ऑफ ₹1,200 इज आउटस्टँडिंग. आउटस्टँडिंग आपण नेहमीप्रमाणे ॲड आउटस्टँडिंग 1,200 रुपये. आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2013 बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला आउटस्टँडिंग स्टेशनरी 1,200 रुपये. ओके, त्याच्या पुढे त्यांनी सेकंड ॲडजस्टमेंट दिली आहे की स्टॉक ऑफ स्टेशनरी ऑन 31 मार्च 13 वॉज ₹1150. तर जी काही स्टेशनरी उरली आहे ती आपण मायनस करून टाकूया. लेस क्लोजिंग स्टॉक 1150. बघा, याची टोटल येते ओपनिंग स्टॉक 900 रुपये, ॲड परचेज ड्युरिंग द इयर 7,200, ॲड आउटस्टँडिंग 1,200, टोटल येते 9,300. त्याच्यातनं लेस क्लोजिंग स्टॉक 1150 वजा केली. स्टेशनरी परचेस कन्झ्युम ड्युरिंग द इयर 8,150 रुपये. ओके, आणि हे जे 1150 आहेत ते नेहमीप्रमाणे आपण 31 मार्चला बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला स्टॉक ऑफ स्टेशनरी 1150 रुपये. बरोबर आहे, कारण हा उरलेला आहे म्हणून तो आपण ॲसेट साईडला टाकला, कारण हा कन्झ्युमच झाला नाही, उरलेला आहे. ओके, लक्षपूर्वक बघा. आधी काय बघितलं आपण, ओपनिंग स्टॉक. हे सारखं सांगतोय, नंतर मग परत तुमच्या लक्षात नाही राहणार अरे काय कुठून आले काय आले. ओपनिंग स्टॉक आहे म्हणजेच लास्ट इयरचा क्लोजिंग स्टॉक. ओके, तो यावर्षी ओपनिंग स्टॉक झाला. परचेज ड्युरिंग द इयर 7,200, आउटस्टँडिंग 1,200. टोटल स्टेशनरी किती रुपयाची खरेदी केली आपण 9,300. इनरलाच लिहिली आहे, कन्झ्युम नाही केली, ही खरेदी केली आहे. पण त्याच्यातनं सुद्धा 1150 रुपयाची स्टेशनरी उरलेली आहे. त्यामुळे किती रुपयाचं स्टेशनरी आपण कन्झ्युम ड्युरिंग द इयर केली आहे 8,150. त्यामुळे ती आउटरला टाकलेली आहे. बरोबर आहे, 8,150 रुपये. क्लिअर. 1,200 रुपये आउटस्टँडिंग आहे, ते आपण नेहमीप्रमाणे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे आउटस्टँडिंग स्टेशनरी 1,200 रुपये टाकलेत लायबिलिटीला. आणि क्लोजिंग स्टॉक किंवा स्टॉक ऑफ स्टेशनरी किंवा एक्सेस जे काही उरलेलं आहे ते आपण
ॲसेट साईडला टाकलेलं आहे स्टॉक ऑफ स्टेशनरी 1150. ओके, क्लिअर.